नमस्कार. साप्ताहिक पत्रकाच्या लातूर लोकसभा निवडणूक 2024 महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ कंधार येथे होत असलेल्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अहिल्यादेवी होळकरांचे 13वे वंशज माझे स्नेही भूषणसिंह होळकरजी, टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं कंधार नगरीमध्ये स्वागत केलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकरांचं नाव आपण ऐकून आहोत, त्यांचं कार्य आपण जाणून आहोत. अहिल्यादेवी होळकरांचे प्रतीक भूषणसिंह होळकर आज आपल्या भेटीला कंधार येथे खास करून आलेले आहेत. डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माजी आमदार ईश्वरराव भोसीकरजी, माजी आमदार गुरुनाथ कुर्डेजी, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरजी, माझे स्नेही शिवा संघटनेचे मनोहरराव धोंडेजी, BR कदमजी, माजी आमदार रोहिदास चव्हाणजी, आशाताई शिंदेजी, एकनाथराव पवारजी, मुक्तेश्वर धोंडगेजी, आशाताई भिशेजी, पुरुषोत्तम धोंडगेजी, संजय भोसीकरजी, रामचंद्र बरांडे, शहाजी नळगे, आमचे स्नेही शरद पवार, बालाजी पंडागळे, मनमथ चौधरी, हमीद सुलेमान, दिबंगर पेटकर, नितीन कोकाटे, परमेश्वर जाधव, बाळासाहेब पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे नेते आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे, मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, लातूर लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि 7 मे रोजी आपल्याला मतदान करायचं आहे. नांदेडचं मतदान 26 एप्रिल रोजी झालं आणि वसंतराव चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी भरघोस मतदान केलं. वसंतराव चव्हाण हे आता तांत्रिकदृष्ट्या नांदेडचे खासदार आहेत. 4 जून रोजी त्याची औपचारिक घोषणा होईल आणि 4 जूनला जेव्हा आपण TV उघडू, मतमोजणी जेव्हा सुरू होईल तेव्हा वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत अशी बातमी येईल. हा आत्मविश्वास मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. लोहा कंधार लातूर लोकसभेमध्ये येतं. असं एक आपलं नातं तयार झालेलं आहे. जिल्हा नांदेड आहे पण लोकसभेला लातूर जिल्हा आहे. त्यामुळं कंधारकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
आणि हे आम्ही कसं करणार आहोत हे तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगून टाकतो. डॉक्टर शिवाजी काळगे यांचा ज्यांचा परिचय आहे त्यांनी हात वर करा बरं. ठीक आहे. ज्यांचा परिचय नाही त्यांचा मी परिचय करून देतो. हे डॉक्टर शिवाजी काळगे. हे डॉक्टर शिवाजी काळगे. बसा. आता डॉक्टर शिवाजी काळगे यांचा परिचय ज्यांचा आहे त्यांनी हात वर करा. हा, सगळ्यांचा परिचय झालेला आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांचा. कंधार आणि लोह्याकडे आम्ही अधिक लक्ष कसं देणार आहोत हनुमंतराव? हे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत तिथले पक्षाचे. तर तुम्हाला 2 खासदार मिळणार आहेत. एक वसंतराव चव्हाण आणि एक डॉक्टर शिवाजी काळगे. लोहा कंधारला 2 खासदार. मनोहरराव धोंडेंनी सांगितलं भाजपचे जे खासदार अदृश्य होते, कधी दिसलेच नाही, अशा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापासून सावध रहा. कंत्राटदार आहे आणि कोणीतरी म्हणाल मुकादम आहे. कुठे गेले ते? खरं आहे ते मुकादम. आता आम्ही लातूरचे आहोत, आम्ही कंत्राटदार म्हणणार. आता कंधारला आल्यावर अगदी मराठमोळा शब्द त्यांनी काढलाय शोधून, मुकादम. कंत्राटदार विरुद्ध डॉक्टर अशी ही लढाई आहे. आपला उमेदवार डॉक्टर आहे, त्यांचा उमेदवार कंत्राटदार आहे. कंत्राटदाराचा अनुभव तुम्हाला आहेच. या महाराष्ट्रामध्ये कोणतं काम नीट केलं एखाद्या कंत्राटदारानं? आहेत की नाही तक्रारी? खूप. म्हणजे कंत्राटदार सामान्य माणसाचं कधी समाधान करू शकेल असं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. पण डॉक्टर ईश्वराचं दुसरं रूप. डॉक्टर 24 तास सेवा उपलब्ध ज्यांच्याकडे आहे तो डॉक्टर. विश्वासपात्र जो आहे तो डॉक्टर. म्हण ऐकली तुम्ही? आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. काँग्रेस पक्षाचं त्याच्या पुढे आहे. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो डोळ्याचा डॉक्टर. डोळ्याचा डॉक्टर. तुमचा काय प्रश्न आहे डॉक्टर शिवाजी काळगे? हे फार गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे. मतदारांचा काय प्रश्न आहे? खासदाराची आमची भेट होईल का? हाच कळीचा मुद्दा आहे, दुसरं काही नाही. बरोबर आहे की नाही पवार? खासदाराची आमची भेट होईल का? डॉक्टर शिवाजी काळगे तर म्हणाले महिन्याला एकदा आपल्या तालुक्याला खासदाराचा जनता दरबार भरवणार. त्याच्या पुढे जाऊन मला असं सुचवावं असं वाटतं. लातूर जिल्हा परिषदेच्या मागे त्यांचा दवाखाना आहे, लक्ष्मी नेत्रालय. लक्ष्मी नेत्रालयाचे सॅटेलाइट क्लिनिक्स जर प्रत्येक तालुक्याला तुम्हाला उघडता आले, लक्ष्मी नेत्रालयाचं सॅटेलाइट क्लिनिक जर तुम्हाला प्रत्येक तालुक्याला उघडता आले तर मला असं वाटतं की एक विश्वास
मतदारांमध्ये देखील निर्माण होईल. डोळेही तपासता येतील आणि निवेदनही स्वीकारता येतील. फक्त अट मात्र एक आहे की डोळे तपासले तर त्यांची माफक फी त्यांना तुम्ही द्या. निवेदन, निधी हा सगळा तुम्हाला मिळेल. निधीमध्ये कुठेही कात्री लागणार नाही. टक्केवारी हा जो काही प्रकार आहे तो आमचा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडनं असं कधी होणार नाही, ही खात्री मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि अगदी शिबिरं सुद्धा घेता येतील डॉक्टरला. ती मोफत असतात, मोफत शिबिरं. एखाद्याला डोळ्याचं ऑपरेशनच करायचंय तर ते इथं तर होणार नाही, ते लातूरला जावं लागेल, दवाखान्यामध्ये होईल. आणि म्हणून ही व्यवस्था डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या माध्यमातून आपल्याला या भागामध्ये सुरू करता येईल. जनता दरबार तर ते भरवतीलच. आणि आमच्या व्यासपीठावरचे सगळे महाविकास आघाडीचे नेते आणि इतर घटक पक्ष यांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की डॉक्टर शिवाजी काळगे यांचा स्वभाव पाहता का सामान्य माणसांनी त्यांची उमेदवारी उचलून धरलेली आहे का, हे असं सहज शक्य होत नाही. जसं वसंतराव चव्हाणांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरली. सामान्य माणूस विरुद्ध धनदांडगा अशी ती लढाई झाली नांदेडमध्ये. आणि मतदार हे सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहिले. डॉक्टर शिवाजी काळगे 25 वर्ष वैद्यकीय सेवा देत आहेत ते या परिसरामध्ये. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये असं एकही गाव नाही जिथं त्यांचा रुग्ण नाहीये, तिथं त्यांनी वैद्यकीय सेवा दिली नाही. आशाताई 15 लाख रुग्णांना त्यांनी आजवर तपासलंय 25 वर्षामध्ये. 15 लाख रुग्णांना तपासले. ते रुग्ण जरी गेले मतदानाला तरी 5 लाखांना निवडून येतील. असा आमचा उमेदवार आहे. आणि काय नशीबवान उमेदवार आहे. मी एवढी वर्ष निवडणुका लढवतोय, माझ्या प्रचाराला अजून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघं एकदा आले नाही आले. 3 निवडणुका लढवल्या मी, आशाताई तुम्हाला माहिती आहे. पण डॉक्टर शिवाजी काळगे स्टार्सच आहेत काय. राहुल गांधी लातूरला आले, त्यांनी शुभेच्छा दिला, मतदानाचं आवाहन केलं. प्रियंका गांधी आपल्या उदगीरला आल्या, ऐकलं असेल तुम्ही, बातमी आली असेल तुमच्यापर्यंत. प्रियंका गांधी जेव्हा उदगीरमध्ये आल्या आणि भाषण देत होत्या, उदगीरमध्ये ऐतिहासिक सभा झाली. ना भूतो ना भविष्यती. सामान्य माणसाला आठवल्या त्या इंदिरा गांधी. प्रियंका गांधी भाषण करत असताना अंगावर शहारे, डोळ्यामध्ये अश्रू, अशी भावनिक सभा उदगीरमध्ये झाली. इंदिरा गांधींची आठवण, त्या आठवणींना उजाळा प्रियंका गांधी यांच्यामुळे झाला. आणि जी साथ त्यांनी सामान्य माणसाला घातली, सामान्य माणसं डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आणि त्यांनी प्रियंका गांधी यांना सांगितलं की आम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून देणार. भारतीय जनता पक्षानं 10 वर्षामध्ये काय केलं. आज मी आल्यानंतर पाहिलं, बाजारपेठ इथं भरली आहे. शेतकरी जे आपला शेतीचा माल इथं घेऊन विक्रीला आणलाय, त्या कुठल्याही शेतीमालाला आज हमी भाव नाही आहे.
आणि मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कंधारच्या या रस्त्यावर जो शेतीमाल तुम्ही विक्रीला तिथं आणलेला आहे त्या सगळ्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्याचं वचन राहुल गांधी यांनी दिलंय. हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. शेतकऱ्यासाठी कधी नव्हे असं धोरण काँग्रेसच्या गॅरंटी कार्ड मध्ये नमूद केलेलं आहे. 5 न्याय आणि 25 गॅरंटी. आणि ह्या सगळ्या गॅरंटी याची अंमलबजावणी तिथं सुरू झालेली आहे. वसंतराव चव्हाण आणि डॉक्टर शिवाजी काळगे जेव्हा भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दाखल होतील त्या सभागृहामध्ये याचा निर्णय होईल. आणि खरीपाचा हंगाम जो आता येऊ पाहतोय, खरीपाच्या हंगामामध्ये आपण जे पीक घेऊ, पिकाची रास होईल, शेतीमाल आपल्या हातामध्ये येईल, त्या शेतीमालाला सरकारनं त्यांना आधार दिला नाही, भारत सरकारनं त्यांना आधार दिला नाही. हे चित्र बदलायचं आहे. शेतकऱ्यासाठी स्थायी आयोग, शेतकरी कधीही कर्जामध्ये बुडू नये यासाठी स्थायी आयोग म्हणजे कायमस्वरूपी आयोग. शेतकऱ्याला कधीही कर्जाच्या डोंगराखाली त्याचं ओझं त्याच्या डोक्यावर येणार नाही याची खबरदारी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, ज्या महिला उठून चाललेल्या आहेत 1 लाख रुपये मिळणार नाहीत. बसवा त्यांना. हा, बसा बसा बसा. ते उठून ज्या चालल्या त्याला 1 लाख रुपये मिळणार नाहीत. हा, बसा. त्यांनी नोंदवून घ्या नावं सगळी. 1 लाख रुपये वर्षाला आणि महिन्याला 8,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर आमचे खासदार वसंतराव चव्हाण आणि डॉक्टर शिवाजी काळगे हे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करणार आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण मुलींसाठी. आरोग्य कवच जे 5 लाख रुपयापर्यंतचा विमा तुम्हाला मिळतोय तो 25 लाख रुपयापर्यंतचा विमा कवच देण्याची काँग्रेस गॅरंटी राहुल गांधी यांनी आपल्याला दिलेली आहे. मजुरी, तुमच्यापैकी बऱ्याच महिला शेतावर मजुरी करायला जात असाव्यात. जातात की नाही? हात वर करा. मजुरी कोण जाते? किती मिळते मजुरी आज? 200. राहुल गांधी यांनी सांगितलंय किमान 400 रुपये प्रति दिवस मजुरी इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर कायद्याने तुम्हाला देणार आहोत. 400 रुपये ही मजुरी कायद्यानं महिलांना मिळणार आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून महिलांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे. हे मला मुद्दामून आपल्याला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. महायुतीनं फोडाफोडी केली. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. आदरणीय शरद पवार साहेबांचं घर फोडलं, पक्ष फोडला. काँग्रेसच्या घराच्या काही खिडक्या चोरून नेल्या. एक खिडकी गेली तर दुसरी खिडकी तयारच आहे. हा, त्यामुळे जे फोडाफोडी करतात कामावर त्यांचा विश्वास नाही. भारत देशाला जे स्वप्न दाखवले ते पूर्ण केले नाहीत. बेकारी वाढली, महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत, एसटीचं तिकीट किती आहे, ट्रेनचं तिकीट किती आहे, विमानाचं तिकीट किती आहे, टमटमचं भाडं कंधारून गावाकडे जाताना किती वाढलंय, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला किराणा
आठवड्याला किराणा आपण भरतो का महिन्याला भरतो? इथं काय पद्धत आहे? आठवड्याला का महिन्याला? किराणा किती दिवसाला भरतो आपण? 8 दिवस. 8 दिवसाला किराणा महिला भरतात. 8 दिवसाला किराणा 2014 साली किती रुपये लागत होते आणि 2024 साली किती रुपये लागतात? 2014ला 2000 रुपये लागत होते आठवड्याचा बाजार किराणा भरायला. आज 8000 रुपये लागतात. ही महागाई वाढलेली आहे. जीवन हे परवडत नाहीये. जगणं परवडत नाहीये. भागत नाही आपलं. गॅस सिलेंडरचे भाव जे 400 रुपये होते आज 1400 रुपयाच्या घरात गेलेले आहे. भारतीय जनता पक्षानं दिशाभूल केली, फसवलं. भ्रष्टाचार तर एवढा फोफावलाय की त्याचा अंत नाहीये. याचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल आणि यासाठी आपल्याला बदल घडवावा लागेल आणि हा बदल आपल्याला मतदानातून घडवावा लागेल. दिल्लीला हाताचा पंजा पाठवायचा आपल्याला. या भारतामध्ये जनता की सरकार, मोदी सरकार नाही, जनता की सरकार निवडून द्यायची आपल्याला. प्रधानमंत्री आता येत आहेत आपल्याकडं. आपल्याला माहिती आहे, उमेदवाराला बघू नका, माझ्याकडे पहा. महाराष्ट्रातले नेते येतात, ते सांगतात उमेदवाराकडे पाहू नका, माझ्याकडे पहा. महाराष्ट्राचे नेते गेले की दिल्लीचे नेते येतात, ते म्हणतात उमेदवाराकडेही पाहू नका, महाराष्ट्राच्या नेत्याकडेही पाहू नका, माझ्याकडे पहा आणि मतदान करा. आता मतदारांनी ठरवलंय उमेदवाराकडेही पाहायचं नाही, भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्याकडेही पाहायचं नाही, भाजपच्या दिल्लीच्या नेत्याकडेही पाहायचं नाही, काँग्रेसच्या हाताच्या पंजाकडे पाहायचं आणि पंजाच्या समोरचं बटन दाबायचं, असं मतदारांनी ठरवलेलं आहे. काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये जी अनेक कलमं नमूद केलेली आहेत ती तुमच्या हिताची आहेत. कंधारमध्ये विकास खेचून आणायचा आहे आपल्याला. कंधार हे ऐतिहासिक शहर आहे, ऐतिहासिक तालुका आहे. जी धरणं इथं झाली ती काँग्रेसने केली. भोसीकरजींनी सांगितलं आपल्याला कंधारला पर्यटन स्थळाचा दर्जा आपल्याला मिळवून द्यायचा आहे आणि जगाच्या पर्यटन नकाशावर कंधारला आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यासाठी आपला खासदार, आपला हक्काचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. जय जय, हम तुम्हारे साथ हैं. कंधारमध्ये लोह्यामध्ये सिंचनाच्या व्यवस्था शेकापचे आपले आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे मला सांगत होत्या की सिंचनाच्या व्यवस्था देखील याच्यामध्ये निधी खेचून आणण्याचं काम शेकापच्या प्रयत्नातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी आवश्यक आहे आणि त्या सिंचनाच्या व्यवस्था या ठिकाणी विकसित आणि सक्षम करण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अधिक करावं लागेल. काम सुरू झालंय,
ते अधिक करावं लागेल हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. एवढंच नव्हे तर कंधार तालुक्यातलं या धरणातलं पाणी लातूरला जाते असं तुम्ही सांगितलं. उदगीर अहमदपूर त्याच्यात दुरुस्ती करतो, लातूर पर्यंत अजून आलेलं नाही. शेजारचे जे तालुके आहेत तिथं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एक एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की या पाण्यावर पहिला हक्क जो आहे तो कंधारचा आहे, लोह्याचा आहे. याच्यामध्ये कृपा करून आपल्या मनामध्ये कुठली शंका असू नये. पहिला हक्क हा तुमचा आहे. दुष्काळामध्ये कधीतरी पाणी टंचाई झाली आणि तुम्ही जर परवानगी दिली, तुमच्या परवानगीवर आहे, असं कसं तुम्ही परवानगी दिली तर असं ते सगळं आहे. त्यामुळं तुमच्या पाण्यावर कोणाचाही डोळा नाही आणि असेल कोणाचा डोळा तर तो डोळा डॉक्टर शिवाजी काळगे दुरुस्त करतील. काही काळजी करू नका. ऊसाच्या पिकाच्या संदर्भामध्ये मी पाहिलं, ऊस शेती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मांजरा परिवार आता इथंही आलाय. मनोहरराव धोंडे यांचं आम्हाला भक्कम सहकार्य आहे आणि मांजरा परिवाराच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा विदर्भातला सर्वाधिक भाव हा कंधार आणि लोह्याच्या शेतकऱ्यांना देण्याची हमी मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. एवढंच नव्हे तर ऊस कसा लावावा याचं मार्गदर्शन हे सुद्धा आम्ही आपल्याला देऊ. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ऊसाच्या निरनिराळ्या जाती, ऊसाचं उत्पादन कसं वाढवावं, ऊसाची शेती उत्तम पद्धतीनं कशी करावी हे देखील येणाऱ्या काळामध्ये काम मांजरा परिवाराच्या माध्यमातून आपल्या या तालुक्यामध्ये होईल. हा देखील मला शब्द या निमित्तानं द्यावासा वाटतो. यायचं आणि फक्त मतं मागायची एवढ्यावर आमचं राजकारण नाही, हे मला आपल्याला सांगायचं आहे. हे मला आपल्याला सांगायचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक उद्योग आपल्याला इथं आणता येतील. इथं पाणी आहे. ज्या उद्योगांना कमी पाणी लागतं असे उद्योग, बेकारी दूर. आम्ही सगळे मिळून हे सगळे स्वप्न पाहत आहेत. एकनाथ पवार तर उद्योजक मोठे, पुण्यामध्ये अनेक मोठे उद्योग त्यांनी उभे केलेले आहेत. पिंपरी चिंचवड येथे मग जसं आता डॉक्टर त्यांचं सॅटेलाइट क्लिनिक इथं आणणार आहेत, तसं एकनाथ पवार आपण सुद्धा एक सॅटेलाइट इंडस्ट्री लोहा कंधारमध्ये आणावी अशी आमची आग्रही विनंती आहे आपल्याला. अनेक सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम देण्याचं काम तुम्ही केलंय. ट्रेनिंग दिलंय, त्यांना स्किल डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच व्यासपीठावरचे सगळे जे नेते आहेत हे सगळे तुमच्यासाठी राबतायत. तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून ते खटाटोप करतायत. आणि म्हणून तुम्ही महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या. नांदेडचा निकाल तर लागलाय. इथं शर्ती लागतात असं ऐकलं मी. डबलचा भाव आहे. एक वसंत चव्हाण निवडून येणार, आता कोणी शर्यत लावायला तयार नाही. कशाला लावेल? तुम्ही निवडून येणार आहात. लागल्यात काय ती शर्ती? कोणी कोणी लावल्यात? किती? वसंतराव बघा लावली शर्त. तुम्ही काय काळजी करू नका. काय शर्त तुम्ही जिंकणार. ऊन वाढत चाललेलं आहे. खूप मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. लातूर लोकसभा, लोहा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस
आहेत इथंच कुठेतरी आहेत. त्यामुळं बाजारपेठेचा दिवस आहे. सभा झाल्यानंतर बाजारपेठेमध्ये थोडासा उमेदवाराचा फेर फटका जर लगावता आला तर बरं होईल. भेटी होतील त्या निमित्तानं. मी सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. बी आर कदमजी, रोहिदास चव्हाणजी, मोरेजी, आशाताईजी, धोंडेजी, वसंतराव चव्हाणजी, आशाताई भिसेजी, पवारजी, बेटमोगरेकरजी, भोसीकरजी, गुरुडेजी, तुम्ही सभेला आले ते तुला खरंच कौतुक आहे. नाही तुम्ही आलात हेच जे आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत. आशीर्वाद. 90 वर्ष वय आहे. पहिली सभा आम्ही केली आमच्या इथे. येस. पहिली सभा. त्यामुळे त्यांनी देखील आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. मी आपल्याला एवढंच आवाहन करू इच्छितो, पेट ती मशाल घेऊन हाती. माझ्या बरोबर म्हणायचंय तुम्हाला सगळ्यांना, पेट ती मशाल, पेट ती मशाल घेऊन हाती. गाडावी गद्दारी, वाजवावी विजयाची तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बैठकीला आदरणीय राजेशजी